आणि श्वास क्रिया करायची आहे. वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे पर दुखे उपकार करे तोए पर दुखे उपकार करे तोए मन काय तुम्ही कसं अभिमान करायचं ना आणे रे क्लॉकवाईज. वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे वैष्णवजन तो तेने कहिए टाकी कमिशन करायचं. सकळ लोक माने साहुनी वंदे निदान करे केनी रे वाच काछ मन निश्चल राखे धन धन जननी तेनी रे डाव्या पायाच्या वैष्णवजन गोलाकार तो फिरवायचं. तेने कहिए क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. समदृष्टीने आणि गुडघ्याला तृष्णा त्यागी परस्त्री जेने मात रे जीवा थकी असत्य ना बोले परिधन नव छोड़े हाथ रे वैष्णवजन तो तेने कहिए श्वास रोखून थांबायचे. टेस्ट चेंज करूया. उजव्या पायाच्या पुण्याला गोलाकार फिरवा. मोह माया व्यापे नहीं जेने दृढ़ वैराग्य जेना मन मारे राम नाम सो ताणी लागे सकल तीरथ तेना आणि गुडघ्याला आणि पायाच्या मन पुण्याला फिरवायचं. मारे वैष्णवजन तो तेने कहिए श्वास घेऊन काढायचं. श्वास होणं तेवढं बड़ी लोभीने कपट रहित छे काम क्रोध निवार्या रे बड़ी नरसैयो तेनु दर्शन करता कोड़े को तेरे तार्या रे वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे पर दुखे उपकार करे तोए पर दुखे उपकार करे तोए मन अभिमान ना आणे रे वैष्णवजन तो तेने कहिए जे आणि पायाच्या पीड़ पाठी पराई जाने रे एकूण श्वास रोखून थांबायचा. यस. दोन्ही हात डाव्या पायाच्या पंजावरती श्वास रोखून.
दोन्ही हात उजव्या पायाच्या पिंजऱ्यावरती. श्वास रोखून थांबायचा आहे. यस, चेंज करूयात. चक्की आसन. दोन्ही हाताचे बोट एकमेकांमध्ये. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची. यस, थांबूया. चेंज करूयात आपण. दोन्ही हाताने पायाच्या पंजाला पकडायचं आहे. बटरफ्लाय. दृष्टी आकाशाकडे. आपल्या मांड्यांची हालचाल फुलपाखराच्या पंखासारखी. यस, चेंज करूयात आपण आता. सर्वांनी पाठीवरती झोपून घ्या. श्वास घेत एक पाय दुखताचा. डावा पाय पूर्ण मोरावरती स्टेपने श्वास रोखून थांबायचा आहे. श्वास सोडत जमिनीवरती. परत उजवा पाय पूर्ण नवरावशामध्ये वरती. एकदम स्ट्रेट. श्वास रोखून थांबा. श्वास सोडत जमिनीवरती. परत डावा. परत उजवा. श्वास सोडत जमिनीवरती. परत डावा पाय डावीकडे उचलायचा आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. श्वास सोडत जमिनीवरती. यस. त्यानंतर दोन्ही पाय श्वास घेत वरती उचलायचे आहे. 90 अंशामध्ये. एकदम स्ट्रेट. श्वास रोखून थांबा. श्वास सोडत जमिनीवरती. ही क्रिया 5 वेळेस करायची आहे. परत Yes. थांबूयात आपण 1 सेकंद. त्यानंतर एक पादचक्री आसन. डावा पाय पूर्ण वरती उचलायचा आहे. पूर्ण गोलाकार फिरवायचा आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. पूर्ण गोलाकार.
जेवढा मोठा गोल करता येईल तेवढा मोठा गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत अर्धा गोल आणि श्वास सोडत अर्धा गोल कंप्लीट करायचा आहे. यस. परत उजवा पाय पूर्ण गोल आखा. जेवढा शक्य असेल तेवढा गोल घ्या. यस. दोन्ही पाय दीपाची चक्री आता दोन्ही पाय गोलाकारचे पाहिजे. यस. 1 सेकंड थांबूयात आपण. स्ट्रेटनिंग. वर आणि सावकाश श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे. यस. थांबूया. दोन्ही हात बाजूला. कर्कटासन. मॅम थोडा चेहरा वरच्या बाजूला घ्या, दिसत नाहीये तुम्ही. नाही 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 नाही, क्रॉस मध्ये स्टेट मध्ये दिसत नाहीये. क्रॉस मध्ये जा, क्रॉस मध्ये. येस. अजून थोडं अलीकडे या. मान थोडं अलीकडे घ्या. खाली सरकावं लागेल परत. दिसत नाहीये. येस येस, करेक्ट. आता दिसते. डाव्या पायाच्या गुडघ्याला उजव्या पायाचा पंजा लावायचा आहे. दोन्ही पाय डावीकडे आणि उजवीकडे. श्वास रोखून थांबा. कर्कटासन पहिला तिसरा. डाव्या पायाचा पंजा उजव्या पायाच्या गुडघ्याला लावायचा आहे. दोन्ही पाय उजवीकडे मान डावीकडे. श्वास रोखून थांबा. परत डावीकडे मान उजवीकडे. ही क्रिया 5 वेळेस करायची आपल्याला. परत उजवीकडे मान डावीकडे. चेंज करूया. कर्कटासनचा दुसरा प्रकार. दोन्ही गुडघे एकमेकावरती, पायाचे पंजे एकमेकावरती. दोन्ही गुडघे डावीकडे, दोन्ही हात एकदम स्ट्रेट आणि उजवीकडे. श्वास रोखून थांबायचे. दोन्ही गुडघे उजवीकडे मान डावीकडे. श्वास रोखून थांबा.
यस थांबूयात. डावा उजवा पाय पूर्ण उचलायचा आहे. डाव्या हाताच्या तळहातामध्ये येण्याचा प्रयत्न करायचा. श्वास रोखून थांबायचा. मान आपल्या साईडला. यस चेंज करूया. एक सेकंद थांबूया. डाव्या पायाचा गुडघा दोन्ही हाताने पकडायचा आहे. श्वास घेऊन गुडघा नाशिकी समोर. एक पाच पवन मुक्त आसन. परत उजव्या पायाचा गुडघा. श्वास घेऊन नाशिकी समोर. थांबूयात. दोन्ही हाताने दोन्ही गुडघ्यांना पकडायचं आहे. द्विपाद पवन मुक्त आसन. श्वास घे. दोन्ही गुडघे अशी समोर. दोन्ही गुडघ्यांना पकडायचं आहे. पाठीला मसाज करून घ्यायचा. एक सेकंड थांबूयात आपण. सर्वांनी पोटावरती झुकून घ्या. डावा हात खाली ठेवायचा आहे. तेव्हा तीन हात खाली ठेवायचे आहेत. तुमचा पहिला फक्त आयनचे आपल्याला हालचाली करायचे आहे. यस दोन्ही स्कॅन करायचं आहे. हलवटी खाली ठेवा. श्वास घे. दोन पायावरती श्वास सोडत घेऊन चेंज करूया आपण. अंगभुजापासून घ्यायचे आपल्याला. दोन्ही हात बाजूला. छातीपासून फक्त बाजू घ्यायचा. श्वास रोखून थांबायचे. आपल्या कमरेला कळ लागते. श्वास रोखून थांबा. परत हळूवार जमिनीवरती.
पूजा हाती करूयात आपण आता. आतापासून आपण तिला बोलायचं आहे. दोन्ही हात एकदम स्ट्रेट. दुसऱ्या हाताने श्वास घेऊन थांबा. जेवढं शक्य असेल तेवढं थांबायचं. श्वासावर जमिनीवरती श्वास घेत दुसऱ्या हाताच्याकडे श्वास घेऊन थांबा. एक क्रिया कधीच तुम्ही 5 वेळेस केली आपल्याला फायदा होऊ शकतो. यस क्रिया भुजंगासन डाव्या खांद्यावर उजव्या बाजूची टाच थांबा. श्वास रोखून थांबा. परत एकदा श्वास घ्या. श्वास सोडा. उजव्या खांद्यावरून डाव्या बाजूची टाच थांबा. ही क्रिया 5 वेळेस करायची आहे. यस एक सेकंद थांबूयात आपण फक्त. शेवटा पण करायचे आपल्याला. उजवा हात एकदम स्ट्रेट घ्यायचा आणि डावा पाय उचलायचा पूर्ण. श्वास रोखून थांबायचे. परत डावा हात उजवा पाय उचला. श्वास रोखून थांबा. यस आता दोन्ही हात एकदम सोडून घ्या आणि दोन्ही पाय उचलायला प्रयत्न करा. यस छान मस्त. दोन्ही हाताने आपल्या पायाची पंजाला पकडायचं. श्वास रोखून थांबा. धनुरासन. जेवढं शक्य असेल थोडा वेळ थांबायचंय. साइड टू साइड. यस चला सरांनी बसून घ्या. पेशंटापासून घेऊयात आपण. यास्केट दोन्ही हात एकदम स्ट्रेट स्ट्रेट एकदम स्ट्रेट. हाताची मूठ बंद करायची नाही. एकदम स्ट्रेट ठेवायचे आहे आणि श्वास सोडत जमिनीवरती.
परत एक वेळ 5 वेळेस करूया. मंडूकासनचा पहिला प्रकार. डावा हात पोटावर ठेवा, त्यावर उजवा हात ठेवा. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. पोट आत खेचून मस्तिष्क जमिनीवरती, नजर एकदम समोर. शुगर साठी उपयुक्त आसन आहे. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. डावा हात पोटावर, त्यावर उजवा हात. पोट आत खेचायचे पूर्ण. परत एक वेळ 3 वेळेस बघा आपण. मंडूकासनचा दुसरा प्रकार. हाताच्या मुठी बंद करायच्या, दोन्ही मुठी पोटावरती. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. तर ते दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. सभी का बहुत अभिनंदन. सभी जान बहुत लगन के साथ योगासन कर रहे हैं. चलो हम प्राणायाम स्टार्ट करने वाले हैं. सभी जन रेडी है? यस. प्राणायामसाठी सगळ्यांनी तयार व्हायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्या आसनमध्ये बसा. वज्रासन, पद्मासन, साधासन. यस. 1 सेकंद थांबा. आपण भस्त्रिका प्राणायाम स्टार्ट करणार आहोत. एकदम चेहऱ्यावर स्मित रेषा. श्वास घ्या, दोन्ही हात एकदम स्ट्रेट करायचे आहेत, एकदम स्ट्रेट. आणि हाताच्या मुठी बंद करून हात खाली घ्यायचे आहेत. त्यामुळे पूर्ण श्वास जातो आणि पूर्ण श्वास सोडला जातो. श्वास घ्या आणि श्वास सोडून क्रिया करायची आहे. आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवणार आपल्या नाही म्हणून. त्यामुळे आपलं फुफ्फुस एकदम मजबूत होतं, बलवान होतं आणि सुदृढ होतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एकाग्र होऊन हा प्राणायाम करा. यस. थांबूयात आपण. एक सेकंद. चला ध्यान मुद्रा पूर्ण. कपालभातीची क्रिया घ्यायची आहे. एका सेकंदात एक श्वास, फक्त श्वास सोडत राहायचा आहे. श्वास आत घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण तो ऑटोमॅटिकली आत जातो. फक्त श्वास घेऊन जाईल. एका सेकंदात एक पूर्ण एकाग्र होऊन ही क्रिया करायची आहे.
मनामध्ये एक संकल्प, माझ्या शरीरातील समस्त विकार सोडत आहे, माझं शरीर पूर्ण निरोगी बनवत आहे. या क्रियेमुळं कॅन्सर सारखे आजार सुद्धा कमी होऊ शकतात. रक्ताभिसरण संस्था सुधारते. रक्तवाहिन्यामध्ये येणारे अडथळे जे आहेत ते अडथळे दूर होतात. पूर्ण एकाग्र होऊन क्रियाकडे चेहऱ्यावर एकदम प्रसन्नता, माझं शरीर पूर्ण निरोगी बनवत आहे. थांबूयात आपण. उजवी नासिका बंद करायची आहे. डाव्या नासिकेने शक्य असेल तेवढा श्वास आत आपल्या फुफ्फुसामध्ये भरायचा आहे. परत उजव्या नासिकेने श्वास सोडायचा आहे आणि उजव्या नासिकेने श्वास आत घ्यायचा आहे. चला सुरू करूयात आपण. पूर्ण एकाग्र होऊन चेहऱ्यावरती स्मित हास्य. श्वास आत घ्या म्हणजे आपल्याला पूर्ण करायचं आहे. श्वास आपल्या कप्प्यामध्ये भरायचा आहे. श्वास रोखून 10 ते 15 सेकंद थांबायचे, कुंभक करायचं आहे आणि श्वास सोडायचा आहे म्हणजे रेचक करायचा आहे. आणि सोडल्यानंतर बाह्य स्थितीमध्ये बाह्य कुंभक करायचं आहे. परत पूरक कुंभक, रेचक, बाह्य कुंभक अशा क्रिया या प्राणायामामध्ये करायच्या आहेत. अतिशय सहज आणि सोपा प्राणायाम आहे. या प्राणायामामुळे आपल्या शरीरातील सर्व नसनाड्या शुद्ध होतात. आपल्या शरीरातील 72,72,72,10,000 नसनाड्या या प्राणायामामुळे शुद्ध होतात. डाव्या नासिकेने श्वास सोडून थांबूयात आपण. बाह्य प्राणायाम. यामध्ये आपल्याला मूलबंध पासूनचा भाग म्हणजे ओटीपोटापर्यंतचा भाग थोडासा वरती उचलायचा आहे. ओटीपोटाचा जो भाग आहे हा पोटाकडे खेचायचा आहे. आपली हानवटी जी आहे ही हानवटी आपल्या कंठावरती टेकवायची आहे. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. ही क्रिया आपल्याला करायची आहे. श्वास रोखून 10 ते 15 सेकंद थांबायचा आहे. यस. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. 3 बंद लावा. मूलबंध, जालंधर बंद आणि उडियान बंद.
श्वास सोडा. परत हीच क्रिया. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. येस, खूप छान. यानंतर आपण अग्निसार. आहेच त्या स्थितीमध्ये बसा. फक्त पोटाची हालचाल करायची आहे. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. फक्त पोटाची हालचाल. येस. परत एक दीर्घ श्वास घ्या. येस. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. येस. यानंतर आपण ब्राह्मणी प्राणायाम घेणार आहोत. अंगठ्याची कान बंद करायचे आहेत. 3 बोट डोळ्यावरती, 1 बोट कपाळावरती. मस्तिष्कामध्ये भ्रमण गुंजन. प्रति दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. प्रति दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. यस. या प्राणायामामुळे आपल्या मनाची एकाग्रता वाढते, चंचलता कमी होते. यस. शेवटचा प्राणायाम उद्गीत प्राणायाम. सर्वांनी ध्यान मुद्रेत बसायचं आहे. पूर्ण एकाग्र व्हायचं आहे. 3 वेळेस ओंकारचं उच्चारण करायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. अ उ म या 3 अक्षराचं आपल्याला उच्चारण करायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. प्रणव ध्यान. लक्ष नासिकेसमोर. चला हाताचं दर्शन करा. चेहऱ्यावर फिरवून घ्या. सर्वांनी शवासनासाठी पाठीवर झोपून घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर. दोन्ही हात बाजूला. मान डावीकडे. पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. लक्ष पायांच्या बोटांकडे केंद्रित करायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. पायांच्या बोटांना शिथिल करा. त्यानंतर तळपायाकडे जायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. तळपायांना शिथिल करा.
त्यानंतर घोट्यांकडे जायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा, घोट्यांना शिथिल करा. त्यानंतर गुडघ्यांकडे यायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा, गुडघ्यांना शिथिल करा. गुडघ्यांपासून श्वास घेत घेत हळूहळू आपल्याला मूलाधार चक्राकडे यायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर स्वादिष्टान चक्र. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर मणिपूर चक्रावरती यायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. मणिपूर चक्रापासून श्वास घेत घेत आपल्याला अनाहत चक्राकडे यायचं आहे. ज्या ठिकाणी आपलं हृदय बंद विराजमान आहे. जन्माच्या आधीपासून शेवटपर्यंत जे हृदय आपल्यासाठी अविरत कार्य करतं त्याला खूप थँक्यू म्हणायचं आहे. रोज 7,000 लिटर रक्त पंप करून 70,000 मीटर रक्तवाहिन्यामध्ये प्रवाहित करण्याचं काम हे हृदय करतं. याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि पुढील मार्गक्रमण आपल्याला विशुद्धी चक्राकडे करायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर दोन्ही खांद्यांकडे. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर हातांच्या कोपऱ्यांकडे जायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर हातांच्या मनगटाकडे जायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा, मनगटाला शिथिल करा. त्यानंतर तळहाताकडे जायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर हातांच्या बोटांकडे जाऊया. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, बोटांना शिथिल करा. बोटाच्या पाठीमागच्या बाजूने परत श्वास घेत मनगटाकडे यायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. मनगटाकडून परत हातांच्या कोपऱ्यांकडे यायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर दोन्ही खांद्यांकडे यायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. दीर्घ श्वास घेऊन आपल्याला आपली पाठ पाहायची आहे. अंतर्मनाने पाठ पहा. पाठीला पूर्ण शिथिल करा. श्वास घेत मानेच्या पाठीमागच्या बाजूने हनवटीकडे यायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा, हनवटीला शिथिल करा. त्यानंतर लक्ष नासिकेसमोर. श्वासाची अनुभूती घ्या. आत जाणारा श्वास, बाहेर येणारा श्वास, थंड श्वास, उष्ण श्वास. त्यानंतर हळूहळू आपल्याला आज्ञा चक्राकडे जायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला सर्व आज्ञा मिळतात त्या ठिकाणी येऊन थांबा. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर आपल्या मस्तिष्काकडे जायचं आहे. ज्या ठिकाणी आपलं सहस्त्रकार चक्र आहे त्या चक्रावरती येऊन थांबा. श्वास घ्या, श्वास सोडा. पायाच्या अंगठ्यापासून मस्तिष्कापर्यंत शरीराची आपण यात्रा पूर्ण केलेली आहे. शिथिल शरीर जमिनीवरती आहे. मी आणि माझा श्वास एवढंच चालू आहे, एवढीच अनुभूती घ्यायची आहे. पूर्ण विचारशून्य अवस्था, निर्विचार अवस्था. सकाळच्या रम्य वातावरणात नीरव शांती अनुभवायची आहे. चिमण्यांचा चिवचिवाट अनुभवायचा आहे. जे जे सौंदर्य तुम्हाला अनुभवता येईल ते अनुभवायचं आहे. मन प्रसन्न करायचं आहे.
या कवचच्या माध्यमातून मला सुंदर शरीर स्वास्थ्य मन स्वास्थ्य लाभत आहे. माझा सर्वांगीण विकास होत आहे. मी दिवसेंदिवस स्वस्थ होत आहे, फिट होत आहे. मी तरुण होत आहे, तेजस्वी होत आहे, तत्पर होत आहे. ही फिलिंग करायची आहे. मी पूर्ण निरोगी आहे. येणारा प्रत्येक क्षण माझ्यासाठी प्रेम, आनंद, मौन, सुख, शांती, समाधान घेऊन येत आहे. माझ्या मनामध्ये चैतन्याचं वारं ओसंडून वाहत आहे. मी त्या दिव्य तेजाचा एक अंश आहे. मी एक तेज आहे. हे दिव्य तेज, हे दिव्य चैतन्य आता आपल्याला आपल्या शरीरात कार्यान्वित करायचंय. ज्या भागांना आपण शिथिल केलं होतं त्यांना परत कार्यान्वित करूयात. पायांच्या बोटांची हालचाल करा, त्यानंतर घोट्यांची करा, त्यानंतर हळूवार गुडघ्यांची करा, त्यानंतर मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रकार चक्र या 7 चक्रांना कार्यान्वित करा. हळूच पायांची हालचाल करा, हातांची हालचाल करा आणि हळूच डाव्या कुशीवरती या. डावा हात दोन्ही मांड्यांच्या मध्ये, उजवा हात डोक्याखाली, दोन्ही गुडघे एकमेकावरती, दोन्ही पायाचे पंजे एकमेकावरती. लहान बाळाप्रमाणे 2 सेकंद फक्त झोपून राहायचं. दोन्ही हात टेकून हळूवार जमिनीवरती उठून बसायचं आहे. दोन्ही हाताचं घर्षण करा. चेहऱ्यावरती फिरवून घ्या. आज सकाळी 5 वाजल्यापासून जवळजवळ 7:30 वाजत आहे तोपर्यंत या मला शरीराने खूप सुंदरशी साथ दिली आहे. सर्वप्रथम स्वतःला थँक्यू म्हणायचंय, शरीराला थँक्यू म्हणायचं आहे आणि त्यांना उत्तेजना द्यायची आहे, शाबासकी द्यायची. वाव, शाबास, मस्त, किती छान. आणि ज्या आईवडिलांमुळे मला एवढा सुंदर ध्येय प्राप्त झाला, ज्या मातेनं मला या पृथ्वी तलावर आणून सोडलं, ज्या वडिलांनी मला या पृथ्वीच्या प्रांगणामध्ये कसं जगायचं हे शिकवलं, त्या आईवडिलांना वंदन करायचं आहे. ज्या जन्मभूमीत, ज्या कर्मभूमीत आपण वाढतोय त्या कर्मभूमीला आणि भूमातेला वंदन करायचं आहे. यस. एक मिनिट. आज सकाळपासून आपण सकाळी 5 वाजल्यापासून आपल्या कम्युनिटीचं एवढं सुंदरसं मेडिटेशन, आरोग्याविषयी माहिती आपण ऐकलेली आहे. आणि ही माहिती या माहिती संदर्भात कोण सांगणार आहे, ही माहिती कशी होती, त्यानंतर पुढचं जे वर्कआउट आहे आणि वर्कआउटमध्ये आणखी काय चेंजेस करायचे असतील किंवा काय बदल करायचा असेल ते पण सुचवू शकता. यस. आजचं मेडिटेशन बहुतेक बस मधुमालती मॅम ऐकलेलं आहे. फक्त आजचं वर्कआउट कसं झालं, आजचं काय झालं एवढंच सांगायचं. बदल वगैरे आपल्या मीटिंग मध्ये घेतील. चालेल. आपका वर्कआउट बहुत बढ़िया हो गया और योगासन प्राणायाम मेडिटेशन ये भी एक नंबर हो. येस, थँक्यू सर. और योगा और प्राणायाम महादेवी मैम का एक सेकंड वर्कआउट, सेकंड प्रयत्न, दूसरा प्रयत्न महादेवी मॅमचा. तो महादेवी खूप
आगे चल के कुछ ही दिन में महादी वेलनेस कोच बनने वाले हैं। आपको बहुत बहुत बधाइयाँ, क्योंकि आपके पास बहुत बड़ी स्किल है। आपके पढ़ने का और अनुभव जो है, तजुर्बा बहुत बड़ा है। इसलिए आप सुपर वेलनेस कोच बनने वाले हैं। आपको और जो शवासन है ना, ये तो वो एक नंबर हो गया। आपको बहुत बहुत शुभकामनाएं। यस। यस सर। यस मधुमालती मॅम। गुड मॉर्निंग. आजचा वर्कआउट खूपच छान, खूप एनर्जिकल वर्कआउट झाला आणि तुम्ही खूप छान वर्कआउट घेतलात मॅडम, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आजचा वर्कआउट एनर्जिकल वर्कआउट एकदम छान, एकदम मस्त. आणि थँक्यू म्हणते सरांना की सरांनी मेडिटेशन लावलं आणि सगळ्यांना उठवतात. त्याबद्दल पहिला नमस्कार आईला, दुसरा धरणी मातेला आणि तिसरा माझ्या गुरुला म्हणजे सरांना, बालाजी सरांना. एवढंच बोलते बस. यस यस चालेल. त्या प्रयत्नामुळे आम्ही सगळेजण आज व्यायाम करण्यासाठी, योगा प्राणायामासाठी तयार झालो आणि तुम्ही आज वर्कआउट घेतलं म्हणजे खूपच छान घेतलं. खूप एनर्जिकल वर्कआउट होतं. यस चला. जोशी मॅम, तुम्ही सर्वांना काय संदेश देताल की महादेवी मॅम एवढे छान वर्कआउट घेऊ शकतात 50व्या वर्षी? माधवी मॅम 50 वर्ष असून सुद्धा एवढा छान एनर्जिकल वर्कआउट घेऊ शकतात आणि आपण सुद्धा त्यांच्यासोबत वर्कआउट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण सुद्धा आपलं शरीर चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं मॅडमने केला. 2-3 वर्षामध्ये मॅडम आज एवढं सुंदर वर्कआउट घेतात आणि एवढी तब्येत छान झाली मॅडमची. तसेच आपण सुद्धा प्रयत्न करून आपण सुद्धा आपली तब्येत सांभाळण्याचा प्रयत्न करावा असा मी सर्वांना संदेश देते. माझी पण तब्येत छान झाली. तुम्ही यस युट्यूब चॅनल पाहिले का आपलं युट्यूब? काल काल नाही पाहिलं, मागे एक दिवस पाहिलं होतं. आज पाहते आता. तुम्ही सर्वप्रथम युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, नंतर येस सगळ्यांना संदेश द्या. येस येस करते. यस आणखी कोणाला बोलायचं असेल त्यांनी हँड रेज करायचा आहे, नाहीतर आपण थांबूया. यस बोलू द्या सर्वांना, एक एक मिनिट संधी द्या मॅम बोलायला. यस यस उमाराणी मॅम. चल शाळेत जायचं. गुड मॉर्निंग मॅम. Yes, ma'am. Very good morning. Good morning, everyone. मॅम आजचा योगा वर्कआउट, प्राणायाम, स्टँडिंग वर्कआउट, बैठे आसन एकदम बढिया झाले मॅम. सगळ्यात महत्वाचं जे काही कोचेस करतात ते कॉमेंट्री करत नाहीत, पण तुम्ही नंबर 1 आहात, नंबर 1 दिलात. खरंच खूप खूप थँक्यू. आणि हे सगळं तुम्ही जे आहे ते रेग्युलर करता व्यवस्थित, त्याच्यामुळे सगळं जात श्रेय. अगोदर सर तुम्ही नंबर 1 आहात, पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही एकदम नंबर 1 मॅम. खरंच खूप थँक्यू तुमचं. आणि पुढच्या ह्याच्यासाठी सर जे म्हणले तसं तुम्ही एकदम नंबर 1 वेलनेस कोच होणार आहात. खरंच खूप थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं मॅम हे जे आहे की तुम्ही सगळं न्यूट्रिशन घेता व्यवस्थित, त्याच्यामुळे हे सगळा बदल आपण करू शकतो. 50व्या वर्षी हे बदल होणं कुठंच होत नाही, हे तुमच्यामध्ये झालेलं आहे. आणि मी आजचा संदेश सांगू इच्छिते की आपण 50 वर्ष जसं वय वाढलं तसं आपण म्हणतो की आता आपल्यामध्ये काहीच होत नाही, पण आपल्या न्यूट्रिशनमुळे एवढा बदल झालेला आहे. हे खूपच महत्वाचं आजचा वर्कआउट हे जे सगळं झालं ते आपण नंबर 1 गुड न्यूट्रिशनला देऊया मॅम. खरंच खूप छान. खूप खूप थँक्यू मॅम. ऑल द बेस्ट. यस थँक्यू. यस नक्कीच मी आणखी बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल आणि पुढील मार्गक्रमण मी त्या पद्धतीनेच करत आहे. यस यस माया मॅम. घ्या मॅम, अनम्यूट घ्या ना. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मॅम खूप छान वर्कआउट घेतला तुम्ही.
एकदम सहज लवचिक करता. पुन्हा आम्हाला सूचना देत तुम्ही करता त्याचीच खूप कमाल आहे. आम्हाला करताना दमछाक होते, अ, घाम घाम येतो, पण तुम्ही सूचना पण देता आणि एकदम छान वर्कआउट आमच्याकडून करून घेता. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आहे मॅम. खूप छान वर्कआउट घेता तुम्ही आणि खूप बेस्ट देण्याचा प्रयत्न करता. त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि तुमचं अभिनंदन. आणि तुम्हाला असंच ईश्वर सदिच्छा देऊ आणि छान तुमचं आरोग्य राहू आणि आम्हाला आमच्याकडून वर्कआउट करून घेण्याची तुम्हाला बळ देऊ ही सदिच्छा व्यक्त करते. आणि खूप छान वर्कआउट घेता मॅम, त्याबद्दल खूप खूप थँक्यू, अभिनंदन. येस येस, थँक्यू. माया मॅम, तुम्ही सर्वांना काय संदेश देऊ इच्छिता? सर्वांनी लवकर जॉईन झालं पाहिजे आणि वर्कआउट केलं पाहिजे. मेडिटेशन आणि वर्कआउट यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहते. मॅडम आणि सर एवढं छान देण्याचा प्रयत्न करतात. आपण सर्वांनी जॉईन होऊन चांगलं वर्कआउट केलं पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसंच आमचे युट्यूब चॅनल आहे ते पण सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे. आणि कधी एखाद्या वेळेस आपल्याला या कम्युनिटी सोबत करणं नाही झालं तर आपण युट्यूब चॅनलवर सुद्धा आपण पाहून करू शकतो जेव्हा वेळ असेल तेव्हा. त्यामुळे युट्यूब चॅनलचा पण आपल्याला खूप उपयोग होत आहे. येस येस तरी मॅम. सर्वांनी सुद्धा पाहिलं पाहिजे. येस येस, युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे. सगळ्यांनी आपल्या आपल्या ग्रुपमध्ये हे युट्यूब चॅनल पाठवा, ही लिंक येस पाठवा. येस सर. आपल्याकडे जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे 5-25 ग्रुप असतात. त्या 5-25 ग्रुपमध्ये आजचा वर्कआउटची युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. त्यांना रिक्वेस्ट करा, सबस्क्राईब करा. तुमचं आरोग्य छान बनेल आणि रोजच्या रोज व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब केलं तर पाहायला मिळेल. येस आणि येस, सरांचा आवाज ब्रेक होते. येस, येस मॅम. आपलं युट्यूब चॅनल जे आहे हे युट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. आपले तुमचे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये सगळ्यांनी लिंक पाठवायची आपले युट्यूब चॅनलची आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगायचं आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बेल आयकॉनवर जायचं आहे, ऑल करायचं आहे. आणि ऑल केल्यानंतर तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील आणि पाहिल्यानंतर रोजच्या रोज तुम्हाला त्याला प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे. हा सरांचा संदेश होता. येस मॅम. येस, यानंतर आपण मनीषा मॅमशी बोलणार आहोत. येस, गुड मॉर्निंग मनीषा मॅम. अनम्यूट घ्या मॅम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खरंच मॅम आजचा वर्कआउट खूप छान होता मॅम. 50व्या वर्षी मॅम घेऊ शकतात तर आपण तर नक्कीच करायला पाहिजे मॅम. आणि सर्वांनी मला असं सांगायचं मॅम, सर्वांनी आपण मॅम आणि सर एवढं आपल्यासाठी एवढं मेहनत घेतात तर सर्वांनी जॉईन होऊन वर्कआउट करायला काहीच हरकत नाही मॅम. खूप सर्वांनी मेडिटेशन, योगा, प्राणायाम, वर्कआउट केलं पाहिजे असं सांगायचं मॅम मला आज. येस रोजच्या येस रोज जॉईन झालं पाहिजे. येस, खूप छान. युट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब करायला पाहिजे, लाईक करायला पाहिजे आणि रोजच्या रोज युट्यूब चॅनलवरचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायचेत मॅम. येस, यानंतर आपण पोक्षटवर मॅम आहेत. पोक्षटवर मॅम, तुमचा व्हिडिओ बंद आहे, तुम्हाला बोलायचंय का? बहुतेक मॅम कामामध्ये दिसत माधवी आहे. मॅम. काय हरकत नाही. येस येस, हा, माधवी मॅम, तुम्ही जे आता आज वर्कआउट घेतलाय, मागच्या वेळेस वर्कआउट घेतला, परत आज तर खूप छान घेतलाय, तर तुम्हाला काय फिलिंग होते हे तुम्ही सांगा सगळ्या प्रेक्षकांना. आणि येस तुमचं हा, येस, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हा, येस, खरं तर ह्या कमिटीला 3 वर्षापासून जोडून आहे आणि 3 वर्षापासून सर्व वेलनेस कोच वर्कआउट घेत होते. त्यामुळं मला कधी वर्कआउट घेण्याची संधीच मिळाली नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रत्येक वेळेस वेलनेस कोच असायचे आणि एक दिवस असा आला की वेलनेस कोच नव्हते. त्यामुळं मला वर्कआउट घेण्याची संधी मिळाली. थँक्यू म्हणेल उमाराणी मॅमला. आणि उमाराणी मॅम त्या दिवशी अडचणीत होत्या आणि त्यांच्यामुळं मॅमने सांगितलं की मॅम तुम्ही वर्कआउट घ्या, काही हरकत नाही. माणूस परिस्थिती, जेव्हा माणसावर परिस्थिती येते परिस्थितीनुसार माणूस जबाबदारी घ्यायला शिकतो आणि जबाबदारी जेव्हा माणसावर येते तेव्हा माणूस परफेक्ट बनतो असं मला वाटतं.
आणि ती परिस्थिती आली, त्या परिस्थितीमुळे मी जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीतून मी आज परफेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहे, बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे आणि असंच बेस्ट देणार आहे. खरं तर वर्कआउटची गरज जी आहे, आपण म्हणतो की वर्कआउटची गरज ज्यांचं वजन जास्त वाढले त्यांनाच गरज आहे. ज्यांचं वजन कमी आहे, मी माझ्या बाबतीत सांगेन की माझं वेट गेन करायचं आहे, परंतु मला असं वाटत होतं की खरंच मला वर्कआउटची काय आवश्यकता आहे, सूक्ष्म व्यायाम केले तर चालेल. परंतु जेव्हा वर्कआउट घेत असताना असं समजलं की खरंच मलाच जास्त आवश्यकता आहे वर्कआउटची. कारण कित्येक वर्षापासून माझ्या शरीरामध्ये जी आखडण जखडण झालेली होती, कारण माझे जे स्नायू आहे हे स्नायू पूर्ण ताठर झालेले होते. हे स्नायू मी वर्कआउट करत असताना जेव्हा आपण स्पॉटलाईट असतो, आपल्याला कोणीतरी फॉलो करत असतो, तेव्हा आपल्याला कोणीतरी पाहत असतं, तेव्हा आपल्याला तिथं बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा लागतो. आपण जेव्हा दुसऱ्यांसोबत वर्कआउट करतो मग आपण त्यासोबत करत असताना तेव्हा आपल्याला एवढं काही जाणवत नाही, परंतु जेव्हा स्पॉटलाईट असतो, जेव्हा आपण वर्कआउट करतो, तेव्हा कळतं की खरंच आपल्या शरीरामध्ये आपले स्नायू जे आहेत हे स्नायू किती ताठर आहेत. माझे स्नायू तसे झाले होते, कितीतरी वर्षापासून माझ्या शरीरामध्ये झालेली आकडण जकडण जी आहे ही खूप वाढलेली होती. त्यामुळं मला सुरुवातीचं वर्कआउट घेताना बराचसा त्रास झाला, परंतु आज जेव्हा मी वर्कआउट घेतला त्यापेक्षा आज मला खूप छान वाटलं आणि खूप छान फिलिंग आली. अरे वा, हे मी रोज करायला पाहिजे, आणि रोज आपण वर्कआउट घ्यायला पाहिजे ही फिलिंग आली आणि त्याप्रमाणे मी आता नक्कीच छान वर्कआउट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी क्लब रन करणं खूप सोपं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा उमाराणी मॅमचं असेल, मनीषा मॅमचं असेल, ऑल वेलनेस कोचचं वर्कआउट आहे, हे वर्कआउट पाहून आपण काय म्हणतो किंवा आज उमाराणी मॅम किंवा मनीषा मॅमचा वर्कआउट खूप छान झाला, बेस्ट झाला, हे म्हणण्यासाठी फक्त काही सेकंद लागतात. परंतु जेव्हा प्रत्यक्षात स्पॉटलाइट बनून जेव्हा आपण वर्कआउट करतो किंवा बेस्ट देतो, तेव्हा कळतं की खरंच हे करण्यासाठी सुद्धा किती एनर्जी लागते, किती शक्ती लागते, किती कष्ट लागतं, याची अनुभूती आली. आणि खरंच जेव्हा मी कॉमेंट्री करत असताना मला वाटतं की खरंच किती सोपं आहे, परंतु कॉमेंट्री करत असताना मला एक सगळ्यात महत्वाचा आनंद तो झाला, तो म्हणजे शवासनाचा. मी कॉमेंट्री करत होते, परंतु कॉमेंट्री करत असताना मला तो आनंदच मिळत नव्हता. मी प्रत्येकाला सगळे सांगायचे, माया मॅम झालं असतील, मधुमालती मॅम असतील, उमाराणी मॅम असतील, प्रत्येक वेळेस म्हणायच्या की तुमचं मॅम शवासन खूप छान झालं, परंतु मला असं विशेष काहीच वाटायचं नाही. परंतु मी जेव्हा कॉमेंट्री करत करत मी शवासन केलं, तेव्हा मला एवढी सुंदरशी अनुभूती मिळाली की आता ठरवलं काही असेल तर आपण अनुभूती घेतच आपण शवासन करायचं. आणि या शवासनाची अनुभूती खूप सुंदर मिळाली आणि एक प्रकारची मनामध्ये शांतता निर्माण झाली आणि विचाराच्या गर्दीतून काही वेळ शांतता अनुभवता आली, मनाची एकाग्रता वाढली, मन एकदम प्रसन्न आणि खरंच माझ्या शरीरामध्ये सुद्धा एक दिव्य तेज, दिव्य चैतन्य निर्माण होत आहे, ही फिलिंग मला झाली आणि खूप छान वाटलं आणि खूपच बेस्ट वाटलं. आज तर मला खूपच छान वाटलं, कुठंच दम लागला नाही, कुठं थकवा आला नाही आणि खूप सुंदर असं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात काही जे चुका झाल्या असतील त्या माझ्या आहेत आणि जे काही बेस्ट असेल ते बेस्ट ऑल कम्युनिटीच आहे आणि आदरणीय सरांचं आहे आणि सरांच्या प्रत्येक गोष्टीतून मी तयार होत आहे. खरं तर त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य होत आहे आणि माझ्या जीवनाचे वेलनेस कोच आदरणीय बालाजी पांडागे सर आहेत, त्यांच्याच मार्गदर्शनातून मी प्रत्येक वेळेस घडत आहे. यस, थँक्यू सर, थँक्यू ऑल माय कम्युनिटी. येस येस. आपल्या क्लबच्या माध्यमातून, फिटनेस क्लबच्या माध्यमातून, आनंदी क्लबच्या माध्यमातून आपण मेडिटेशन घेतो, प्राण घेतो, घेतो, प्रभा घेतो किंवा वेगवेगळे सण उत्सव असतात त्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचं छान करायचा प्रयत्न करतो आणि शवासन घेतो, ध्यान घेतो. सगळे एवढं छान बोलतो, छान कम्युनिटी तयार झाली. हे सर्व काही मी आता बोललेलं ते आपल्या जीवनामध्ये का आवश्यक आहे ते सांगू शकतात? मला सांगा की का आवश्यक आहे. तुम्ही आपल्या एक एक ओळीचं जर स्पष्टीकरण छानसं केलं तर सगळं समजेल. का आलं पाहिजे? येस सर, सरांनी खूप सुंदरसा एक प्रश्न विचारलेला आहे आणि आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि सत्य आणि अहिंसेचे पुजारी ज्यांना म्हणता येईल राष्ट्रपिता महात्मा गांधी, आणि त्यासोबतच आज संपूर्ण देश स्वच्छ भारत
आणि स्वच्छ अभियान भारत म्हणून साजरा करत आहे. त्याप्रमाणेच आपली ही कम्युनिटी खरंच आज आपल्या कम्युनिटीच्या माध्यमातून आपण सकाळी आपल्या क्लबला जॉईन झाल्यानंतर मेडिटेशन लावतो. मेडिटेशनच्या माध्यमातून आपण काय करतोय तर आपल्या मनातील जी घाण आहे, कचरा आहे, हा कचरा स्वच्छ करण्याचं काम हे मेडिटेशन करतं. आणि मेडिटेशनमुळं आपलं एवढं शरीर जे आहे हे शरीर क्लीन होतं, स्वच्छ होतं आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारची सकारात्मकता प्राप्त होते आणि आपलं जीवन आपलं जे जीवन आहे पूर्ण सकारात्मक बनतं. आणि सकारात्मक बनल्यानंतर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि बदलल्यानंतर असं वाटतं की वर्तमानामध्ये सुख वेचण्याचा प्रयत्न करावा आपण. कारण भविष्यकाळ जो आहे हा भविष्यकाळ फार धूर्त आहे. तो फक्त आश्वासन देतो, खात्री देत नाही. हे आपल्याला असं प्रकारचं हे आपलं मेडिटेशन सांगतं आणि अशा प्रकारची सकारात्मक वृत्ती निर्माण होते. त्यानंतर आपलं वर्कआउट जे आहे, आपल्या शरीरातील जी घाण आहे, ही घाण हा कचरा जो आहे, हा घाण कचरा या वर्कआउटच्या माध्यमातून सगळं काही निघून जातो. पूर्ण टॉक्सिन शरीरातील सर्व काही निघून जातात. शरीर पूर्ण निरोगी होतं, मन निरोगी होतं, मन स्वच्छ होतं. त्यासोबत त्यासोबतच शरीर सुद्धा आपलं निरोगी होतं आणि एकदम प्रसन्न होतं. आणि त्यानंतर आपण योगा प्राणायाम यांच्या माध्यमातून आपल्या पूर्ण प्राणवायू आपल्या शरीरामध्ये घेत असतो. शरीर पूर्ण ऊर्जावान भरतो आणि शरीरामध्ये पूर्ण ऊर्जा प्राप्त होते. आणि मेडिटेशन शवासनाच्या माध्यमातून शरीरामध्ये एक स्फूर्ती निर्माण होते आणि मनाची एकाग्रता वाढते, चंचलता वाढते. त्यासोबतच आपण येणारे सण उत्सव या निमित्त आपण आपली भारतीय संस्कृती अशी आहे की उत्सवप्रिय खलू मनुष्य हा. आपली भारतीय संस्कृती उत्सवप्रिय संस्कृती आहे. प्रत्येक येणारे सण उत्सव अगदी आनंदाने आपण साजरे करतो आणि या कम्युनिटीच्या माध्यमातून साजरा करत असताना त्या सणाचा आगळा आणि वेगळा आनंद आपल्याला प्राप्त होतो आणि आपला हा आनंदी समूह तयार या कम्युनिटीच्या माध्यमातून समूह तयार झालेला आहे. त्यासोबतच आपण आरोग्याविषयी आणखी काही काही बऱ्याच गोष्टीची माहिती मिळवत असतो आणि त्यासोबतच एवढी माहिती असते की आपण काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीची माहिती मिळते. आणि विशेष म्हणजे आपल्या या कम्युनिटीच्या माध्यमातून ही कम्युनिटी खरं तर आपलं वजन वाढवणे, वजन कमी करणे आणि इम्युनिटी पॉवर वाढवणे यासाठी काम करते. परंतु बेनिफिटमध्ये प्रत्येकांना खूप सुंदर अमेझिंग रिझल्ट आलेले आहेत. आणि त्यासोबतच आपण विशेष म्हणजे जे पोषण आहार आहे या पोषण आहार विषयी आपण चर्चा करतो. कारण आपण जीवन जगत होतो पण रुटीन लाईफ होतं. या रुटीन लाईफ मध्ये काहीच बदल नव्हता. एक प्रकारचं नीरस जीवन झालं होतं आपलं. म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर फक्त आपलं कामं करायचे, परत स्वयंपाक बनवायचा, जेवण करायचं आणि परत आपलं काम करायचं, संध्याकाळी यायचं, संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा आणि परत संध्याकाळी झोपी जायचं. अशा प्रकारचं रुटीन लाईफ होतं. परंतु या कम्युनिटीच्या माध्यमातून आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल प्राप्त झालेली आहे. आणि ही हेल्दी लाईफस्टाईल जी आहे ही हेल्दी लाईफस्टाईल आपल्याला शिकवते की आपण आपल्या जीवन जे आहे हा जीवन विकास कसा केला पाहिजे. त्यासोबतच आपण जीवन जगत असताना ह्या समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. एवढंच नव्हे तर आपला जो आहार आहे हा आहार सुद्धा कसा असला पाहिजे. त्यासोबतच आपल्या शरीराला प्रोटीनची किती गरज आहे, आपल्या शरीराला कॅलरीजची किती गरज आहे आणि आपल्या वजनानुसार आपल्याला वॉटर इनटेक किती करायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी ही कम्युनिटी शिकवते आणि या कम्युनिटीच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास होतो. खरं तर SMBS म्हणजे शारीरिक विकास तर होतोच होतो, त्यासोबत आपला बौद्धिक विकास होतो, त्यासोबत मानसिक विकास होतो आणि त्यासोबत सण उत्सवाच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक विकास सुद्धा होतो. अशा प्रकारची ही सुंदर कम्युनिटी आहे आणि ही कम्युनिटी आपल्याला प्रत्येक वेळेस बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रत्येकाला आपलं जीवन कसं जगावं हे सांगत आहे. आणि जीवन जगत असताना जीवन जे आहे हे जीवन रडत न जगता हसत खेळत कसं जगायला पाहिजे ही कम्युनिटी शिकवते. यस सर. तर या कम्युनिटीला सगळ्यांनी जॉईन झालं पाहिजे आणि जॉईन होऊन हसत खेळत जीवन जगलं पाहिजे. प्रत्येक वेळेस आनंदी राहून जीवन जगलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस फिट होऊन जीवन जगलं पाहिजे. आणि यासोबतच तुम्हाला पूर्ण निरोगी होऊन जीवन सुद्धा या कम्युनिटीला राहून जगता येईल. अशा प्रकारची ही सुंदर कम्युनिटी आहे. तर सर्वांनी या कम्युनिटीला जॉईन व्हायला पाहिजे आणि जॉईन होऊन सर्वांनी निरोगी जीवन जगायचं आहे. यस सर. येस मॅम, अगदी बरोबर आहे. तर आपण कम्युनिटीला जॉईन झाल्यानंतर सकारात्मक विचार करायला लागतो आणि सकारात्मक विचार केल्यानंतर
जेव्हा आपण पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार करतो तेव्हा आपल्याला सक्सेस मिळतो. तर आपली कम्युनिटी सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग विचाराची आहे. तर खरंच आज महात्मा गांधी जयंती निमित्त परम पूज्यजीच्या या 3 संकल्पाचा अच्छा सोचो, बुरा मत देखो और 3 संकल्प क्या? कानावर हात और अच्छा सोचो, बुरा मत देखो और तो ये संदेश लेके हम आज का वर्कआउट, आज का जो कहीं बहुत बढ़िया योगा प्राणायाम मेडिटेशन हुआ है उसको हम अर्ध विराम देंगे. यस, थँक यू. बहुत बढ़िया मॅम. बेस्ट ऑफ लक. येस, बाय. आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येस. चला थांबूयात. बाय.